भारतीय डाक विभाग यांनी जागा जाहीर केल्या आहे पोस्टासाठीच्या. त्या जागा काय आहे, कशा आहेत आणि त्या कशा भरायच्या याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी फॉर्मसुद्धा भरून दाखवणार आहे. जर व्हिडिओ शॉर्ट लवकर झाला तर नक्कीच याच व्हिडिओत दाखवेल, आणि जर व्हिडिओ लंबा होत असेल तर थोडासा वेळ लागेल. पण पूर्ण माहितीचं ऐकून घ्या, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर आता आपण पॉईंटवर येऊया की 21,400 जागा आहेत. आणि GDS ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे 1 नंबरचं हे पद आहे. 2 नंबरचं पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि 3 नंबरचा आहे डाकसेवक. आता हे टोटल यासाठी जागा आहे 21,413. आणि शैक्षणिक पात्रता काय लागते, तर शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असायला पाहिजे, संगणकाचं ज्ञान असायला पाहिजे. वयाची अट किती आहे, तर वयाची अट ही आहे 3 मार्च 2025 पर्यंत 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आणि 40 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. SC STचे असाल तर 5 वर्ष सूट, आणि OBCचे असाल तर 3 वर्ष सूट. तर नोकरीचं ठिकाण, आता भारतीय डाक विभाग केंद्र शासनाची नोकरी आहे म्हटल्यावर तुम्हाला संपूर्ण भारत कुठेही ते नोकरीचं ठिकाण येऊ शकते, पण जनरली लोकल प्लेसेसच येतात ज्या ठिकाणातून तुम्ही बिलॉंग करता, त्याच्या नजदीकचं सिटी किंवा शहर. ओके. तर फी काय आहे, तर जनरलसाठी, OBCसाठी आणि EWSसाठी 100 रुपये फी आहे. आणि महिलांसाठी PWDसाठी फी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा अर्ज करू शकता. तारीख आहे 3 मार्च 2025 पर्यंत, तुम्ही शेवटची तारीख आहे, तुम्ही तोपर्यंत अर्ज करू शकता. त्याच्यानंतर जर काही गडबड झाली तर 6 मार्च ते 8 मार्चपर्यंत याच्यात तुम्हाला एडिट पण करता येईल. तर आता आपण बघून घेऊया की कशा प्रकारे इथं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. तर ही जी वेबसाईट आहे, GDS ऑनलाईन एंगेजमेंट. आता याच्यावर आपल्याला गोष्टी कळत्यान. हे बघा इथं चालू आहे की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025 या पोस्ट 21,400 पोस्ट आहे. आणि ॲप्लिकेशन सबमिशन 10 तारखेपासून चालू झालेलं आहे, फेब्रुवारी महिन्याचं 3 तारखेपर्यंत चालू राहील. आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याच्यावर या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला त्यासाठी पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याच्यानंतर अप्लाय करावं लागेल ऑनलाईन, आणि त्याच्यानंतर फी पेमेंट करावं लागेल. जर तुम्ही मेल असाल तर फी पेमेंट करावं लागेल, आणि जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्हाला फी पेमेंट करायची गरज नाही आहे. तुम्ही म्हणजे पेमेंटचं बटन दाबा, तिथे ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला ते करावं लागेल. तर आता आपण बघूया की हे नेमकं ह्या पोस्टचं, आपण हा फॉर्म तर भरणारच आहोत, आणि आपण त्याच्या आधी PDF बघून घेऊया की पोस्टानं कोणतं PDF टाकलंय, म्हणजे त्याच्यात तुम्हाला कळेल की काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पेमेंट किती असतं. तर हे बघा, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. आता याच्यातून हे पोस्टर जे आहे ते हे आलेले नोटिफिकेशन. आणि ग्रामीण डाकसेवक म्हणजेच GDS याच्यासाठीच तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे बघा, ब्रँच पोस्ट मास्टर, त्याच्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक असे 3 पदं आहेत, आणि तिन्ही पदांसाठी इथे ही भरती निघालेली आहे. तर जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की करेक्शन विंडो कधी असेल, किती तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता, हे पण इथे दिलेलं आहे. तर आपण बघू याच्या पुढच्या गोष्टी, की याच्यामध्ये तुमचे एज वगैरे कसं कसं असतं, किती वर्षापर्यंत सर्व्हिस करावी लागते. तर 65 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस करावी लागते याच्यामध्ये. आणि ते की साहजिक आहे, तोपर्यंत कोणती सरकारी नोकरी तुम्ही 65 पर्यंत चालतच आहे. ओके. त्याच्यामध्ये कामं कसे असतात, काय ब्रांच पोस्ट मास्टरचं काम कसं असतं, तर इथं कसं असतं, डे टू डे पोर्टल ऑपरेशन करावं लागतं. म्हणजे माहिती घ्यायची, आणि तिथं पोर्टल ब्रँचमध्ये तुम्हाला तिथं काम बघावं लागतं. जे ब्रँच पोस्ट मास्टर आहे त्यांना जे ऑफिस आहे तिथंच काम करावं लागतं जनरली. आणि काम म्हणलं तरी काय की लेखाजोखी ठेवणे, की कोणाचे पोस्ट कोणते एकूण किती आले, कुठे गेले, कसे गेले, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी इथे कराव्या लागतात. आणि त्यांना कधी ब्रँचची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी पण स्मूथली घ्यावी लागते, ब्रँचची जे असेल ते. कारण हे पद म्हणजे खूप महत्त्वाचं आणि चांगल्या प्रकारचं पद आहे, एवढं पण असं काही लो पद नाही आहे. आणि त्या प्रकारे इथं असिस्टंट ब्रँचवाल्याचं सुद्धा आहे, जे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे त्यांना. तर त्यांच्यासाठी कसं आहे, ते सेल ऑफ स्टॅम्प्स अँड स्टेशनरी, त्याच्यानंतर डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोर स्टेप, लोकांच्या घरापर्यंत जाणं, त्यांना डिलिव्हरी देणं, काय असेल ते बँकेचे किंवा कोणतेही असो पोस्टचे जे कार्ड वगैरे असतील ते देणं. आणि त्या प्रकारे इथं या सगळ्या गोष्टी येतात. ग्राहकसेवकचं सुद्धा काम सिमिलर तसंच आहे. आणि याच्यातून त्यांना तेच पेमेंट वगैरे कलेक्ट करणं, त्याच प्रकारच्या गोष्टी इथे आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की याचं पेमेंट कसं असतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणत्या पोस्टसाठी किती पैसे येणार आहे. म्हणजे जर तुम्ही BPM या पोस्टसाठी सिलेक्ट झालेले असाल तर तुम्हाला 12,000 रुपयापासून ते 29,000 रुपयापर्यंत पैसे भेटेल. आणि जर तुम्ही ABPM साठी सिलेक्ट झालेले असाल, म्हणजेच की असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसाठी किंवा डाकसेवकसाठी, तर तुम्हाला 10,000पासून 24,000पर्यंत पेमेंट भेटेल. वयाची अट कमीत कमी तुम्ही 18 वर्ष असायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असायला पाहिजे. ओके. आणि जर तुम्ही एजमध्ये येत असाल, कास्टमध्ये येत असाल, तर तुम्हाला 5 वर्षाची, 3 वर्षाची अशा प्रकारची सूट आहे. अपंग असाल तरी सूट आहे. ओके. तर आता आपण पुढे बघूया की तुमचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे. क्वालिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. बघा, क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, तर क्वालिफिकेशन असायला पाहिजे 10वी तुमची पास असायला पाहिजे तुम्ही. आणि कोणताही एक बोर्ड जे रिकॉग्नाइज आहे, चांगला आहे, त्या बोर्डातून तुम्ही 10वी पास असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया की 10वी पास झाले की तुम्हाला कम्प्युटरचं थोडंसं नॉलेज असायलाच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे, तर